उठता बैसता. आणि त्याच्या पुढे सांगतो तुम्हाला, महिला मंडळ 4-5 जणी दिवसभर जर कामात सोबत असल्या, शेतामध्ये असू द्या घरी असू द्या, किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात? बोटवर करा बरं. कळण बोटवर एक जण. अजून बाकी तुमची गमत सांगते. आजी अशा लाईनीत बसायचं 4-5 जणी बसल्या का खुरपायला बसू द्या शेतातलं काम करायला. सुनीताताई कीर्तन संपले असं बाहेर निघू द्या फक्त मंडपाच्या. बाहेर निघालं ना लोकांना म्हणतील मला सांगायचं काय तुम्हाला, कामामध्ये काम, कोणतंही काम करत तोंडाचं काही काम आहे का? पण आपलं तोंड गप बसत मालकाला म्हणते काय काय सांभाळू, घर सांभाळू की लेकरं सांभाळू की शेत सांभाळू की जनावर सांभाळू? नवरा म्हणतो मी सगळं सांभाळतो, तू फक्त तुझं तोंड सांभाळ. मला सांगायचं काय तुम्हाला, तोंडाचं काहीच काम नाही. नामचिंतन करायचंय, भगवंताचं भजन. बरं नामचिंतन करण्याचा फायदा सुद्धा आहे ना. नारायण हरी उच्चारण नामाचा, तेथे कळी काळाचा रीग नाही, केसाला सुद्धा धक्का लागत नाही आपल्या. पण अगोदर नामचिंतन करावं लागेल. मग भगवंताचं भजन, भगवंताचं नामचिंतन करायचंय. नामचिंतन करावं, पण करावं कसं? आवडीने व्हावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी. आपला परमार्थ कसा आहे? आवडीचा का सवडीचा? बोला पटकन लासूरकर. कसा आहे परमार्थ? आवडीचा का सवडीचा? खोटं बोलायचं नाही, एकमेकाच्या शेजाऱ्याची शपथ. कसा आहे? आवडीचा का सवडीचा? खरं बोलले आजी. आपण सवडीनं परमार्थ करतो. पहा तुम्हाला उदाहरण सांगते. रोजानं लावल्यासारखं भजन करायचं. मालक पहा तुम्ही किती वजन असू द्या, जपाची माळ बायकोच्या बेन घेऊन बसत, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. झालं का ग चहा? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पण तुम्हाला उदाहरण, एक बाई होती पहा, मालकाने किती मोठे मोठे मिशा अशा वाढू द्या कुठं बाहेर फिरताना, पण घरी जर चाललं ना मिशाचा पिला उलटा करावा लागतो. पिळा म्याव काही चालत नाही बरं. मिशा का चहात बुडीता का? आता काही कामाचेच राहिले नाही, ते काही ऐकणं तर राहिली अजिबात राहिली. पहिल्या काळातली मावळे पहा तुम्ही. नंदिनी ताई छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे, लिंबू फेकलं तर मिशीवर बसायचं, आणि नारळ जर शेंडीला बांधलं ना तर नारळ सुद्धा शेंडीला लटकत होतं. आता लिंबू ठेवायला जागा नाही, मुंडकं ठेवा कुठं. बाई तशी होती पहा, धिप्पडची धिप्पड भली. एक मावळा तुम्हाला सांगते, एक मावळा 5-5 पाचुंदे खायचा. 5 पोळ्याचा 1 पाचुंदा, 5 25 पोळ्या एका टायमाला खायचं. धिप्पडची धिप्पड आता दिवसभर एकच चपाती खाते. एवढे हात पाय भली मोठी ढिरीन तरी माय म्हणते वाघ कशाचा वाघ कशाचा. मला सांगायचं काय तुम्हाला, रोजाना लावल्यासारखं भजन नाही करायचं. एक माणूस होता पहा, लग्नाच्या अगोदर 80 किलो होता, पण बायको अशी उलट्या डोक्याची भेटली. बायकोचं टेन्शन घेऊन लग्न झाल्यावर बायको चपला सहित 35 किलो झाला. चपला सहित. गावात नेमकं उदाहरण तुम्हाला सांगते. ज्या वेळेला तो, जाऊ दे त्यांना नंतर बघू आपण. विठ्ठल 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 विठ्ठल. गावातल्या महाराजांनी याची तब्येत पाहिली. म्हणे तुला झालं काय? म्हणे काय नाही, बायको उलट्या डोक्याची. म्हणे करती काय? म्हणे कडक थंडीच्या दिवसात चहा जर मागितला तर शरबत देती म्हणे आणून. आता कसं करावं? म्हणे एक काम करायचं, आपल्याकडे औषध आहे. कडक उन्हाळ्याच्या दिवसात शरबत प्यावंसं वाटला तर तू चहा मागायचं म्हणे तिला, म्हणजे तुझं काम सोयीचं होईल. नेमका पित्तरपाट आला. याचे वडील जाऊन 5 वर्ष झाले होते. इकडे घालतात का पित्र जेवायला? पित्र जेवायला हा पित्रपाट आला होता. आले का परत? विठ्ठल विठ्ठल पित्रपाट आला. पित्र जेवायला घालायचे होते. हा म्हणे सती अजिबात माझ्या वडिलाला म्हणजे तुझ्या सासऱ्याला जेवायला घालायचं नाही. ती म्हणले का नाही घालायचं? तुला लवकर उठावं लागेल, पहाटे स्वयंपाक करा, एवढा मोठा त्रास. ती म्हणे का नाही उठणार? पहाटे 4 वाजता उठल म्हणे, माझ्या सासऱ्याला जेवायला घाललं. उठली पहाटे 4ला. सकाळी 6 वाजेपर्यंत तिचा स्वयंपाक झाला पहा. तो म्हणे गुन्हा आला. दुसऱ्या दिवशी आम्हाला सती नैवेद्य घेऊन गंगेला नाही जायचं. ती म्हणे का नाही जाणार? गंगेला जाणार. तो म्हणला सती अगं पुढे पळू नको. नैवेद्याचं टोपलं डोक्यावर उचलून पळतो सुटली. तो म्हणला सती अगं मध्ये जाऊ नको. ती म्हणली मध्ये जाणार, बुडशील, बुडणार, मरशील. काय पाहता माझ्याकडे ती वाहून गेली. दुसऱ्या
दुसऱ्या दिवशी आला आणि पाहत होता बायको कुठं फुगून वर आलेली दिसती का. पाहायचं पण अशा वरच्या दिशेला पाहायचा. गावातला मित्र म्हणे काय पाहतो म्हणे. काय नाही, बायको काल वाहून गेली, फुगून कुठं वर आलेली दिसती का पाहतोय म्हणे. गेली कोणत्या दिशेला? तो म्हणला अशी गेली खालच्या दिशेला. तो मित्र म्हणे मग खालीच पाहा म्हणे, वरती काय पाहतो? तो म्हणला 25 वर्ष मी तिच्यासोबत संसार केलाय म्हणे. किती वर्ष? 25. तिनं कधीच आणि कोणतंच काम कधी सोयीचं केलं नाही म्हणे. ती मेली जरी असेल आणि फुगून जरी वर आली असेल ना, अशी सोयीची नाही जायची खाली, अशी उलटी वाहत जाईल. सांगितलंय म्हणून भजन नामचिंतन करू नये. संत महात्मे सांगतात, गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने, गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच माझा श्याम. गातो आवडीने, आवडीने तूच माझी आई, तूच माझा बाप, तूच माझी आई, तूच माझा बाप. मुखी नाम घेता काय तोची पाप. तूच सखा कृष्ण, तूच सखा कृष्ण, तुझा मी सुदाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने, गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच माझा श्याम. गातो आवडीने, संत महात्मे सांगतात, परमार्थ करावा, भगवंताचं नामचिंतन करावं, पण आवडीनं करावं. ज्या दिवशी आवडीनं भगवंताचं भजन नामचिंतन कराल, जीवनाचा उद्धार होईल आणि भगवंताची प्राप्ती देखील होईल. म्हणून तुकोबाराय सांगतात, जीवनामध्ये आल्याच्या नंतर होय होय वार करी, पाहे पाहे रे. किती जण गेलेत मग पंढरपूरला? इथले हातवर करा बरं. पंढरपूरला किती जण गेलेत? तिकडं लईच बारी आली म्हणते तो. आता तो कशाला चालू कीर्तन. किती बरे गेले सांगा ना. कोण कोण गेलं पंढरपूरला? कोण कोण गेलं? बोटवर करा कोण कोण गेलं पंढरपूरला. हां बाप्पा, जे गेले त्यांनी ठीक आहे, जे नाही गेले त्यांनी बसा गाडीत, कीर्तन संपल्या माझ्या. एकदा तरी जाऊ की नाही. होय होय वार करी, पाहे पाहे रे पंढरी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एकदा का वारकरी होऊन पंढरपूरची वारी केली, अभंगाच्या दुसऱ्या चरणी. काय करा मी साधने, 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 काय करा मी साधने. फळ बघायची येणे, फळ बघायची येणे, फळ बघायची येणे,
टाळी वाजवताईंसाठी. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काय करावी साधने फळ अवघेची येणे. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करून पंढरपूरची वारी केली. भगवंताचं नामचिंतन मुखाशी असेल, मुखामध्ये असेल, दुसरं काही साधन करण्याची आवश्यकता नाही. काय करावी साधने फळ अवघेची येणे. फक्त पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण करा आणि एकदा पंढरपूरची वारी करा. दुसरं साधन नाही करायची आवश्यकता. मग काय करावी साधने फळ अवघेची येणे. भगवान परमात्मा प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना प्रत्येकाच्या पूर्ण करतो, पण त्या अगोदर माणसाला योग्य मार्गाने जाण्यासाठी भगवंताचं नामचिंतन अत्यंत करणं महत्वाचं आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल, पवित्र तुळशीची माळ घालावी का पुरुष मंडळ खास करून तुमच्यासाठी. एक कसाई होता पहा, आणि एका बकरीला कापत होता. कसाई बकरीला कसाई कापत होता. एक कसाई बकरीला कसाई कापत होता आणि कापत असताना बकरी हसायला लागली. महिला मंडळ लक्ष दे नाही का. बकरी हसायला लागली. कसाई म्हणे, बकरी तू काही वेडी झालीस का काय म्हणे, तुझा जीव जाणार आहे, तुला मी मारणार आहे म्हणे आता. खुशाल तो हसायला लागली. बकरीनं उत्तर फार सुंदर दिलं पहा. बकरी म्हणे, मी फक्त गवत खाल्ले तर माझे हे हाल आहेत. काय म्हणते बकरी, मी फक्त गवत खाल्ले तर माझे हे हाल आहेत. तू तर मला खाणारेस म्हणजे तुझे किती हाल होतील. मला सांगायचं, योग्य विचार करायचा. योग्य विचार करून कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन. काय काय मंडळी ताई म्हणतील, ताई परमार्थ करू, पण करू म्हातारपणी. मला सांगा, म्हातारपणी बसलत कीर्तनासाठी, पण माहिती का देव जागेवरच उठू देईलच म्हणून कीर्तन संपल्यावर. क्षणभंगुर नाही बरवसा, वारे सावध सोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम स्मरा आधी का, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान किंवा, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. कोणी नयई सांगती. जीवनामध्ये आपण तोपर्यंतच रामाचं भजन करू शकतो जोपर्यंत आपल्यामध्ये आत्मा राम आहे तोपर्यंत. बरोबर ना पुरुष मंडळ. रामाचं भजन तोपर्यंत जोपर्यंत आत्मा राम आहे तोपर्यंत. दादा एकदा का आत्मा राम निघून गेला, शेवटी सुद्धा तेच म्हणावं लागतंय, राम नाम सत्य हे. जिवंत आहोत तोपर्यंतच त्या भगवंताचं भजन का. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. भगवान परमात्मा अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतो, पण त्या अगोदर देवाची इच्छा घेशी तेव्हा देशी ऐसा, असं अशी उदार देतो पण अगोदर घेत असतो पहा. मग देवाची इच्छा कोणती, आवड देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड प्रत्येकाची वेगळी पहा. महिला मंडळ तुम्हाला काय आवडतं. सोनं आणि साड्या, सुंदर सुंदर साड्या आवडतात. चांगलं चांगलं. सर्वसामान्य बाई कितीही अगदी गरीब परिस्थिती असू द्या, अचानक जर एखाद्या कपाटाचा जर तिनं दरवाजा जर उघडला, तर अचानक दरवाजा उघडल्याच्या नंतर साड्या खाली दबून मरल एवढ्या साड्या तिच्याकडे आहेत. काय खरं सांगायचं. एक बाई होती पहा, मालकाला काय म्हणायची सुनेताताई, काय म्हणायची, सगळं आयुष्य तुमच्या सोबत गेलं पण कधीच नाही केला मला फुटका म्हणी. असं ती मालकाला म्हणी. काय म्हणी, मला नाही केला फुटका. मालकाला रागच आला पाहिजे. एक दिवस राग आला, दुकानात गेला, 100 रुपयाचं 1 किलो भर सोनं आणलं त्यानं. पिवळं चुटूक, काय म्हणतात इकडे त्याला, बँटेक्स. सिस्टमवाल्याने आणलं होतं का काय ना कधी, त्यांनी लवकर नाव सांगितलं. म्हटलं बँटेक्स घालतात का इकडे, घालतात ना. ही बचत गटाची अध्यक्ष होती. इकडे आहेत का बचत गट, इथले सोडून आमच्या तिकडचे सांगते. तिकडे गेलो बघू तुमचं काय करायचं. बचत गटाचे अध्यक्ष 4-5 जणी घेतल्या हिनं सोबत. गाडी केली स्वतः, फक्त ड्रायव्हर सोबत गाडी केली आणि 4-5 जणी मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला गेल्या. जसं कोणाकडे 2 तोळे, कोणाकडे 3 तोळे, कोणाकडे 4 तोळे, कोणाकडे 5 तोळे, कोणाकडे 10 तोळे. 4-5 जणी सोबत आणि हिचं 100 रुपयात 1 किलो सोनं. लग्न लागलं, जशा वापस निघाल्या अशी आड रानात यांची गाडी अडवली. कोणी चाकू काढला, कोणी सुऱ्या काढल्या, कोणी लाकडं काढले आणि काही जणांनी बंदूक दाखली. उतरा खाली. सगळ्या जणी खाली उतरल्या.
सगळ्यांनी आपापलं काढून दिलं, 2 तोळे 3 तोळे 4 तोळे काढून दिलं आपापलं. पण जिच्याकडे 100 रुपयात सगळं आणलं होतं ना ती देईना काढून, अशी हाणली चोरांनी. हाणली काढून दिलं परत सोनं, गपचूप काढून दिलं तिनं, काढून दिलं. मग तर गप्प बसाव की नाही ललिता ताई, गप नाही बसली. ती काय म्हणती, जा घेऊन जा, 100 रुपयात सगळं आणलं. दिवस फुकट गेला यांचा आणि खुशाल म्हणती 100 रुपयात सगळं आणलंय. चोरांनी सांगितलं परत हाणली. सगळ्यांनी 2-4 जणांनी मिळून हाणली. अशी हाणली की तुझं तोंड सुजलं, तोंड गाल घरी अंग सुजलं तिचं. तोंड सुजुस्तवर हाणली पण तरी सुद्धा गप्प बसाव की नाही, तरी सुद्धा म्हणती परत हाणलं पापाच्या बापापेक्षा कमीच हाणलं. मला सांगायचंय काय तुम्हाला, माता मावल्यांना आवडतं सोनं, अलंकार, जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. संताला आवडते माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा निनगुडी. आणि भगवंताची आवड, अखंड भक्तांना नामचिंतन केलेलं भगवंताला आवडतंय. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल भगवान परमात्मा आपोआप आपली आवड पूर्ण करतो. मग आवड प्रत्येकानं दिलं पाहिजे, फुल नाही फुलाची पाकडी. महिला मंडळ सगळ्यांना एक उदाहरण सांगते तुम्हाला, लक्ष देऊ नये का फक्त. एक शेठजी होते पहा, 50 लाखाच्या गाडीतनं खाली उतरले. गाडीतनं खाली उतरल्याच्या नंतर एक भिकारी त्यांच्याकडे आला. शेठजी 10 रुपये तरी द्या ना, 10 रुपये तरी द्या. शेठजीने पाहून सुद्धा नाही पाहिल्यासारखं केलं पहा, पाहून नाही पाहिल्यासारखं केलं. गाडीत जसे दर्शनासाठी गेले मंदिरात, मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पाऊल टाकत नाही तोपर्यंत दुसरा भिकारी आला. शेठजी 10 रुपये तरी. यानं परत सुद्धा पाहून नाही पाहिल्यासारखं. पहिला काय म्हणतो भिकारी दुसऱ्याला, त्याला नको मागू म्हणे, ते आपल्यासारखंच. काय म्हणतो, त्याला मागू नको, ते आपल्यासारखंच आहे. हा म्हणे 50 लाखाची गाडी माझ्याकडे आहे, 500 रुपयाचा जोडा पायात घालतो म्हणे, 5,000चा ड्रेस माझ्या अंगावर आहे, 50,000चा मोबाईल माझ्या हातात आहे, खुशाल सांगता आपल्यासारखंच आहे म्हणून असं वाटलं का. भिकारानं उत्तर फार सुंदर दिलं. शेठजी गेलते कशासाठी मंदिरात, नवीन कंपनीचं उद्घाटन चांगलं होऊ द्या म्हणून, देवाला विनंती करण्यासाठी. त्यावेळेला ते भिकारीने उत्तर दिलं, शेठजी मागण्यासाठी तर तुम्ही पण आहात, मागण्यासाठी तर आम्ही पण आहोत. फरक एवढाच आहे, तुम्ही मंदिराच्या आत मागता आणि आम्ही मंदिराच्या बाहेर मागतो. मला सांगायचंय काय, भगवान परमात्मा प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतो. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. मग कोणाला आवडतं, कोणी मागतं देवाला, कोणी लेकरं मागतं, कोणी सून मागतं, कोणी गाडी मागतं, कोणी बंगला, कोणी जमीन, कोणी प्रॉपर्टी. मागा नक्कीच, लेकरू मागा पण चांगल्या विचाराचं. आज आपण पाहतोय देव, देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ना, ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे पहा, 3 एप्रिल 1680. आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज क्रांती करून प्रत्येकाच्या हिंदुत्वाच्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कोणामुळे जिवंत आहे, महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. त्यांना विसरून चालणार नाही आपल्याला कधी. आपण आज धर्मा अगदी वाद करतो, तू त्या जातीचा मी या जातीचा, पण मी सांगेल फक्त हिंदू धर्म टिकून ठेवण्यासाठी 42 दिवस ज्यांना हाल हाल करून मारलं ना, तरी सुद्धा स्वतःचा देह सोडला पण धर्म नाही सोडला. ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र आपण आचरणात आणि जीवनामध्ये वाचणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून तर आज अवघा महाराष्ट्र फक्त एकच म्हणतो, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा